अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशात पारिवारिक जीवन जपल्यामुळे संस्कारशील समाज रचना आजही कायम आहे। नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपापल्या क्षेत्रात मूल्याधिष्ठित ज्ञान मिळवितानाच माणूसपणही जपा, अर्थार्जन करताना उत्तम नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पाळा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे। नेमानी गोडाऊन समोरील सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचा समारोपीय सोहळा विद्यालयाच्या स्वर्गीय अरविंदजी उर्फ भाऊ लिमये सभागृहात आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते। सिपना प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जगदीश गुप्ता, प्राचार्य संजय खेरडे यावेळी उपस्थित होते। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की सिपना प्रसारक शिक्षण मंडळ रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे। आजवर येथे कितीतरी विद्यार्थी घडले। ज्ञानामुळेच माणसाची किंमत वाढते। शोध, कौशल्य, ज्ञान यांचे रूपांतरण तुमच्या कार्यात केल्यास निश्चितच प्रगती होते। प्रत्येक व्यक्तीकडून शिकण्यासारखी बाब असते, ती तेवढी शिकून घ्या। आयुष्यात अर्थार्जन करीत असताना ज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान यांचे नवनवे प्रयोग करीत राहा। सुरक्षिततेपेक्षा धोके पत्करायला शिका। कोणतेही नवीन कार्य करताना तुमची इच्छाशक्ती खूप महत्त्वपूर्ण आहे। स्वतःची प्रगती करण्यासाठी वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व पण सिद्ध करा। यासाठी नवतंत्रज्ञान आत्मसात करून नोकरी मागणारे न बनता नोकरी निर्माण करणारे बना, असा संदेश त्यांनी यावेळी दिला। बऱ्याच वर्षानंतर या महाविद्यालयामध्ये मी आलो आणि या 25 वर्षामध्ये या महाविद्यालयाचा परिसर, याची प्रगती, याचा विकास बघून मला खूप मनापासून आनंद झाला। सर्वप्रथम मी जगदीश गुप्ता आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। पण तुम्ही जर तुमच्या याच्यात व्हिज्युअलाइज केलं, तुम्ही समाजाची निकड काय आहे, आवश्यकता काय आहे, सरप्लस काय आहे, कशाचं कन्व्हर्शन करता येईल आणि काय करून सस्टेनेबल डेव्हलपमेंट होईल असा विचार तुम्ही जर केला तर तुमच्याजवळ कॅपेबिलिटी आहे, तुमच्याजवळ काम करण्याची ताकद आहे, शक्ती आहे आणि तिचा योग्य उपयोग जर केला तर तुम्ही खूप चांगलं काम करू शकता। तुम्ही अतिशय नशीबवान आहात की तुम्हाला एका चांगल्या महाविद्यालयात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग कॉलेजचं विद्यार्थी म्हणून शिकण्याची संधी मिळाली, चांगलं शिक्षण मिळालं, जीवनातली चांगली परीक्षा पास होणार तुम्ही। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, मला हे मान्य आहे की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक। पैसा जीवनाचं साधन आहे, साध्य नाही आहे। त्यामुळे कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे अपरिहार्य आहे, पण त्याचबरोबर माणूस पण कधी विसरू नका। चांगला माणूस, सज्जन माणूस, इमानदार माणूस, जी आपली जीवन मूल्य आहेत, मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि परिवार पद्धती आहे, ती आपली विशेषता आहे। इतिहास, संस्कृती आणि विरासत। आपण विवेकानंदांचा पुतळा कशा करता लावला, शिवाजी महाराजांचा पुतळा कशा करता लावला, का आपण त्यांचं स्मरण करतो, याचं कारण ते आपले आयकॉन आहेत। आणि म्हणून एकीकडे ज्ञान मिळवत असताना जीवनाच्या परीक्षेमध्ये उत्तम संस्काराच्या आधारावर आपण उत्तम नागरिक देखील झालं पाहिजे आणि ती परीक्षा उत्तम गुणांनी पास झालं पाहिजे। आणि ज्ञान आणि उत्तम नागरिक या दोघांच्या समन्वयातून तयार होणारं नेतृत्व हेच आपल्या देशाला विश्वगुरू बनवल्याशिवाय राहणार नाही। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।